ही रीलवाली जनरेशन एक प्रश्न कायम विचारत असते, शरद पवारांनी राजकारणात नेमकं काय केलंय? सध्याच्या घडीला सुरू असलेला महिला आरक्षणाचा जो मुद्दा आहे, त्या महिला आरक्षणासाठी सगळ्यात पहिले शरद पवारांनी देशात पावले उचलली होती. महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलं होतं जिथे महिला आरक्षण 33% प्रमाणात लागू करण्यात आलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांच्यामध्ये हे आरक्षण लागू करण्यात आलं होतं. ते साल होतं 1994 आणि ते झालं कारण शरद पवार यांनी पुढाकार घेतला म्हणून. शरद पवार यांच्याकडे जेव्हा गृह खातं होतं तेव्हा ते गृह खातं सोडून त्यांनी सामाजिक कल्याण विभाग स्वतः हाताळला. महिला आरक्षण 33% 50% पर्यंत वाढवण्यासाठी सामाजिक कल्याण विभागात गेल्यानंतर त्यांनी तब्बल 20 ते 21 बैठका घेतलेल्या पाहायला मिळतात. या 20 ते 21 बैठकांचा परिणाम असा झाला की 1994 मध्ये महिला धोरण व्यापक दृष्टीने अंमलात आणण्यात आले. हे धोरण अंमलात आणल्यानंतर महिलांना संपत्तीमधील अधिकार, राजकीय प्रतिनिधित्व आणि सशक्तीकरणावर भर दिला गेला. त्यावेळेसचे भारताचे उपराष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते हे धोरण प्रसिद्ध करण्यात आले. महिलांचे अधिकार असतील, महिलांना आरक्षण देणं असेल, त्यांना समान संधी निर्माण करून देणं असेल, यांसारखे निर्णय महाराष्ट्राने देशासमोर ठेवले. त्यामुळे या गोष्टीला ट्रेंड सेटर सुद्धा म्हणण्यात आले. शरद पवारांचं महिलांविषयीचं धोरण इथेच संपत नाही, तर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुरक्षा दलात म्हणजे सैन्य असेल, हवाई असेल, वायुदल असेल किंवा नौदल असेल, तर यामध्ये 11% महिलांना सुरक्षित राखीव जागा देण्याचं सुद्धा प्रयोजन केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या नारी शक्ती अधिनियमावरून बोलत आहेत, हे नारी शक्ती अधिनियम 2010 साली आणि 1994 साली फार वर्षांपूर्वी शरद पवारांच्या दूरदृष्टिकोनातून आलेली गोष्ट होती. हे विरोधकांना मान्य करावंच लागेल. महिलांना जर राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलं तर देशाला प्रगती करणं शक्य होणार नाही. हा दृष्टिकोन शरद पवारांनी पहिले मांडला. त्यामुळे इथून पुढे जर कोणी तुम्हाला विचारलं शरद पवारांनी काय केलंय, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.